मुक्ताबाईंना विनंती करते की तिने सगळ्यांसमोर तिची कला सादर करावी. युवराज, मुक्ताबाईंचा संबळ घेऊन ये ना. रेणुका, नाही बघ, मला माहिती आहे तुला मुक्ताचं कौतुक आहे, पण सगळं करायची काय गरज आहे ना म्हणून. अहो रावसाहेब नगरकर एवढ्या कडक शिस्तीचे असून सुद्धा त्यांनी सर्व स्वीकारलं. कमाल आहे त्यांची. हेच म्हणत होतो, नको. अरे यासाठीच करते मी. पण माझं ऐक रेणुका. आम्ही तिला स्वीकारले आणि आमचं तिला पूर्णपणे पाठवलं. हो मला कळ. आणि दोन्ही माणसाच्या आम्ही कायम पाठीशी उभे असतो. हे त्यांनी राहावं म्हणून मी करते. हो पण तरी पण. आणि काय झालं? तुमचे चेहरे असे गडबडलेले का दिसताय? तुमच्या मनातली चलबिचल समजते मला. मी सांगू का, माझ्यासह माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक माणसाचा मुक्ताला विरोध होतो. ती ज्या कुटुंबात वाढलीये, तिची परिस्थिती आणि तिचे हे संबळवाद आम्हाला कोणालाच पटलं नव्हतं. पण जशी जशी वेळ गेली तसं तिची या मागची धडपड, या कलेसाठी तिने काढलेला त्रास आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणूस म्हणून तिच्यात असलेले गुण हे आम्हाला समजत गेले आणि आमचे डोळे उघडले. आता आम्ही आतुरतेने या दोघांच्या लग्नाची आणि ती या घरात कायमची येण्याची वाट पाहतो. मुक्ताबाई, तुझी गरिबी, तुझं हे छोटं घर, याही पलीकडे तुझी संबळवादक म्हणून एक ओळख आहे. हे सगळ्यांना कळलं पाहिजे आणि म्हणून आता तरी तू संबळ वाजवावा अशी मी तुला विनंती करते. रेणुका, बरोबर तिची लाज काढतेस तू. अरे पाहुण्यांनो, लाजू नका. माझी मुलगी तिची लाज काढते ना, त्याचा आनंद लुटा. आणि वेद, तुझी होणारी बायको आहे ती, समजून घे तिला. माझी मुलगी आहे, कळलं ना, माझं रक्त आहे. तर नीट लक्ष देऊन बघ तिच्याकडे, ती कशी वागते ती. वहिनी, आज पहिल्यांदा एवढ्या लोकांसमोर कुणीतरी माई संबळवादक अशी ओळख करून दिली. मला लई चांगलं वाटलं. यासाठी रेणुकाताईंना थँक्यू. आज मला माय गुरूंची म्हणजे अण्णांची लय आठवण येते. आता ते हळदीची तयारी करतायत म्हणून इकडे येऊ शकले नाही. ते इकडे असते तर ह्यांच्या पाया पडून येऊ संबळ हातात केलेला लय अभिमान वाटला असता. एखाद्या पुरुषाने बाईला कधीच संबळ शिकू दिलं नसतं. फक्त फक्त मला वाजवायला आवडायचं म्हणून त्यांनी मला शिकवलं. समाजविरोध करायचा, लोकांनी नाव ठेवू नये म्हणून मला चोरून शिकवायचे.
आमच्या घरात 3 भावंडांमधली मी मोठी मुलगी. माझ्या जागी मोठा मुलगा असता हाताखाली आला असता, घराला हातभार लावला असता, असा विचार करून कधी माया रागराग नाही केला. उलट माया कोणी मावधन माया अभिमान आहे असं म्हणून कायम आमच्या डोक्यावर हात ठेवला. वय आम्ही गरीब आहोत. एक वेळचं जेवायला भेटलं तरी आम्ही नशीब मानतो अशी परिस्थिती आहे. पण कधी भाकरीच्या तुकड्यासाठी रुपया रोखण्यासाठी कधी कोणासमोर हात पसरले नाही. हा अभिमान माझ्या अण्णांनी आमच्या सगळ्यांमध्ये जागवला आहे आणि तो अजूनही जिवंत ठेवलाय. माफ करा, मी लईच बोलले. पण कलाकाराला कला सादर करायच्या आधी गुरूंची आठवण येते. आणि माझ्यासाठी तर माय गुरु अण्णाच आहेत. म्हणून लहानपणाचं सगळंच आठवलं. मी वाजवते.